झी 24 तास एक पाऊल पुढे। बीड जिल्ह्यातून एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं अपहरण करून 19 दिवस तिचा आनंदित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार अंबेजोगाईत उघडकीला आलाय। 25 फेब्रुवारीला तरुणीचा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पार्टीसाठी गेलेल्या या तरुणीचं अपहरण करण्यात आलं। शहरातल्या गोकुळ रेस्टॉरंट इथून गाडीत घालून तिचं अपहरण करण्यात आलं। त्यानंतर तिला लातूरहून पुण्याला नेण्यात आलं। त्यानंतर या मुलीला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि त्यानंतर राजस्थानमधल्या तिकमगड इथे नेण्यात आलं होतं। या काळात तिचा खूप छळ करण्यात आला। या मुलीला प्रचंड मारहाण करण्यात आली। त्याचबरोबर तिचे केस कापण्यात आले, तसंच तिचा सिगरेटचे चटके देऊन तिचं शरीर भाजण्यात आलं। राहुल बडे या तरुणानं एकतर्फी प्रेमातून हा सर्व प्रकार केलाय। ठरलेलं लग्न मोडून टाक, अन्यथा तिच्या भावी नवऱ्याला आणि वडिलांना मारून टाकण्याच्या धमक्या या काळात तिला देण्यात आल्या। 19 दिवसांनंतर या मुलीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय। आरोपी राहुल बडेसह 6 जणांना अपहरण केल्याच्या आरोपाखाली पोलीस शोधतायत। पोलिसांचं तसं म्हणणं आहे राहुल बडे आणि सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। 25 तारखेला ती गेली, कॉलेजमधून गायब झाली असं तिच्या वडिलांचं म्हणणं होतं। त्याच्यानुसार तक्रार होती। नंतर तपासात, मिसिंगच्या तपासामध्ये असं लक्षात आलं की एका मुलासोबत ती गेलेली आहे। एका मुलासोबत कन्फर्म झालं आहे की मुलाच्या वडिलांनीही सांगितलं की मुलगाही त्या दिवशीपासून गायब आहे। तर ते कन्फर्म झाल्यानंतर गुन्हा दाखल केला आणि इथलं डी फार्मसीचं कॉलेज आहे, त्या कॉलेजमधून ती निघून गेलेली त्याच्यासोबत। या संदर्भात आपण आणखी माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर बीडहून आपल्यासोबत आहेत। अतिशय धक्कादायक बातमी आहे लक्ष्मीकांत, एका तरुणीचं एकतर्फी प्रेमातून अपहरण केलं जातं आणि तिचा सतत 19 दिवस आनंदवित छळ केला जातो। काय नेमका प्रकार? अजित, अगदी बरोबर आहे। अंबाजोगाई येथील डी फार्मसी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या या एका मुलीला ती तिच्या वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी जेव्हा हॉटेलमध्ये गेली होती, तिथून राहुल बडे या मुलानं तिला सोबत घेतलं। तिला इंडिका एका स्कॉर्पिओ गाडीमधून लातूरला नेण्यात आलं। लातूरहून तिला पुण्याला नेण्यात आलं आणि त्यानंतर तिला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान असं फिरवण्यात आलं। सगळ्यात धक्कादायक बाब आहे की या मुलीचा लग्न 1 महिन्यापूर्वी जमलं होतं आणि तू तुझ्या लक्ष्मीकांत, हे सगळं आपण बातमीमध्ये बघितलं, आपण सगळे बातमीमध्ये बघितलं नेमका काय हा धक्कादायक प्रकारे बघितला आपण। पण 19 दिवस मुलगा मुलगी दोघेही गायब होते। मुलीच्या घरच्यांनी किंवा मुलाच्या वडिलांनी काही तक्रार नोंदवली नव्हती का आधी? अगदी बरोबर आहे अजित। 25 तारखेला मुलगी घरी आली नाही हे माहिती होताच या मुलीच्या वडिलांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाणं गाठलं आणि आपली मुलगी बेपत्ता झालेली आहे अशी तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा पोलिसांच्या हे सर्व प्रकरण लक्षात आलं। विशेष म्हणजे हा राहुल बडे जो आहे त्याला ज्या 6 मित्रांनी मदत केलेली आहे, साधारणपणे 25 वेगवेगळ्या सिम कार्ड वरून तो या मित्रांच्या संपर्कात होता आणि त्या 25 सिम कार्डचे जेव्हा मोबाईल ट्रेस केले, त्यानंतर मेसेजेस ट्रेस केले, त्यावरून पोलिसांना हे लक्षात आलं की हे सर्वजण जे आहेत राजस्थानपर्यंत यांचा प्रवास झालेला आहे आणि पोलीस आपल्या मागावर आहेत आणि आपण केव्हाही पकडले जाऊ शकतो हे जेव्हा लक्षात आलं, त्यानंतर या मुलानं पुण्यामध्ये या मुलीला एका फ्लॅटवर ठेवलं होतं। तिथं त्यांना ठेवून हे सर्व त्याचे मित्र आणि सहकारी फरार झाले आणि त्यानंतर पोलिसांच्या पथकानं या मुलीला तिथून सुरक्षित अंबाजोगाई इथं आणलेलं आहे। आणि एकूण लक्ष्मीकांत, या सगळ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि कुठल्याही मुलीला अशा पद्धतीने आपण सहज पळवून नेऊ शकतो अशा भ्रमात तरुणांनी राहू नये, अशासाठी अत्यंत कडक कारवाई या सगळ्या प्रकरणामध्ये अपेक्षित आहे। धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।